ओ ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीताज्ञानेश्वरीवरील प्रवचन ते हे माझी माया तरले। प्रवचन ते हे माझी माया तरले। दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते। अति दिव्य आणि त्रिगुणात्मक अशी ही माझी माया दुस्तर आहे। जे मलाच शरण येतात ते ही माया तरुण जातात। संत सज्जन भाविक भक्त हो, 7व्या अध्यायातील अर्थात या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 14वा श्लोक आणि त्याचा गद्य अर्थ आताच आपण ऐकलात। या श्लोकातील गुह्यतम गुह्य प्रगट करीत असताना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ओवी क्रमांक 68 ते 102 अशी 35 ओव्यांची अमृतरूपी मेजवानी जीवात्म्यांना दिली आहे। त्यातील शेवटची ओवी अशी आहे। एने उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परे ऐसे भक्त विपाइले बहुवस नाही। या उपायांनी जे माझी भक्ती करतात तेच माझी ही माया तरून जातात, परंतु असे भक्त विरळा फार नाहीत। भक्त हो, या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातील हा 14वा श्लोक त्याचे सार ध्वनीत असलेली ही
102 क्रमांकाची ओवी, ते मधील क्रमांक 2चा चरण, ते हे माझी माया तरले, हा आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे. या चरणातील ते म्हणजे जे मलाच शरण येतात व अनन्य भावाने माझी भक्ती करतात. हे माझी माया या 3 शब्दात मायेचे दुस्तर स्वरूप, दिव्य भव्यता पार करण्यास अतिशय कठीण हे सारे अभिप्रेत आहे. चरणाच्या शेवटच्या शब्दात तरले असे सांगितले आहे, म्हणजे बुडाले नाहीत, वाचले, भवपार गेले, सायुज्य मुक्ती पावले, असा त्याचा अर्थ आहे. 14व्या श्लोकावरील नदीच्या रूपकाने मायेचे 34व्यात अप्रतिम विश्लेषण केले आहे. त्यानंतर समारोपपर अशी 35वी ओवी आहे. या महाराष्ट्र भूमीचे पुण्य इतके अमाप की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने अध्यात्म ज्ञान सूर्याचा अवतार या भूमीवर झाला. त्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश दृश्यादृश्य अशा संपूर्ण विश्वास लाभला. या ज्ञान सूर्यास अस्तच नसल्याने ज्ञान प्रकाश शतकानुशतके मिळत राहिला, मिळत आहे, पुढेही अनंत काळ तो मिळतच राहील. आपणही अत्यंत भाग्यशाली आहोत. सध्या आपण त्या अमृतमय प्रकाशात न्हात आहोत, ज्ञानामृताचे प्राशन करीत आहोत. या श्री ज्ञानेश्वर माऊली रूपी ज्ञान सूर्यास अनंत नमस्कार, अनंत वंदन. श्रीमद गीताज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात भगवंतानी आपणास ज्ञान विज्ञान योग सांगितला आहे. संत सज्जनो, ओवी क्रमांक 68 ते 102 या 35 ओव्यांपैकी पहिल्या 15 ओव्यांमध्ये माऊलींनी मायेचे स्वरूप माया नदीच्या रूपकाच्या रूपाने अत्युत्कृष्ट रीतीने विशद केले आहे. माया नदीचे वर्णन करीत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या परमेश्वरी प्रतिभेचा अनुपम साक्षात्कार या ओव्यांमधून आपणास घडतो. माया नदी अथवा माया तरुण जाण्यास किती अवघड आहे हे विशद करून झाल्यावर जीवात्मे स्वतःच्या अनेक प्रयत्नांनी ही माया नदी तरुण जाण्याचे कोणकोणते प्रयत्न करतात आणि ते सर्व प्रयत्न कसे विफल होतात त्याचे सुयोग्य वर्णन त्या पुढील 9 ओव्यांमधून आले आहे. जीवाचे माया नदी पोहून पहिली त्रास जाणे कसे अशक्य आहे हे निरनिराळ्या उपमा देऊन पुढील 6 ओव्यात कथन केले आहे. आणि हे दुस्तर माया नदी तरुण जाणारे भवजल तरणपटू असे कोण आहेत ते अखेरीच्या 5 ओव्यांमधून सांगितले आहे. ते माया नदी तरुण जाणारे श्रेष्ठ जलतरण वीर कोणत्या अमर्याद सामर्थ्याने माया नदी ओलांडतात हे सांगून शेवटी असे महावीर अगदी थोडे आहेत असे स्पष्ट केले आहे. अशा रीतीने
माया म्हणजे काय, ती किती दुस्तर आहे, तिच्या मगर मिठीतून सुटण्यासाठी जे जे उपाय करावेत ते अपाय कसे ठरतात, जीवाच्या सामर्थ्याने मायेचा निराश करणे कसे अशक्य प्राय आहे, आणि अखेरीस माया तरुण जाण्याचे रामबाण उपाय, असे माया संबंधी सारे काही या 35 ओव्यात स्पष्टपणे, उघडपणे, तसेच काही ठिकाणी गुढार्थानेही सांगितले आहे. आता महदादी हे माझी माया, उतरून या धनंजया, मी होई जे हे आया कैसे आता महत्त्वादी ही माझी माया पार उतरून मद्रूप होणे कसे साध्य होईल. भक्तजन हो, या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या आरंभी पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार, सत्व, रज, तम हे त्रिगुण आदींनी युक्त अशा मायेचे स्वरूप वर्णिले आहे, आणि ती माया ओलांडण्यास अतिशय कठीण आहे. ही माया नदी तरुण माझ्या स्वरूपात कसे विलीन होता येईल हे सांगण्यास भगवंतांनी येथे सुरुवात केली आहे. ते सांगत असतानाच माऊली ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत माया नदीचे उगमस्थान सांगितले आहे. तिच्या उगमाबरोबर काय काय निर्माण झाले तेही कथन केले आहे. जे ब्रह्मचळाचा आघाडा, पहिल्या संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा सानाला. परमेश्वर श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे माया नदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठिकाणी संकल्प रूप जलाचा उगम होऊन पंच महाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. ब्रह्माचळ हा शब्द निर्गुण ब्रह्माची मूळ स्थिती दर्शवतो. जे परब्रह्म निर्गुण, निश्चल, निराकार होते, ते कसे होते किंवा आहे हे शब्दात सांगणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही थोडीफार तरी कल्पना यावी म्हणून ब्रह्माचळ म्हणजे ब्रह्मरूप पर्वत हा शब्द वापरला आहे. आघाडा म्हणजे अर्ध्या तुटलेल्या कड्यातून. सामान्यतः नदीचे उगमस्थान हे पर्वतातील कड्यातून असते. माया नदीचा उगम झाला. परब्रह्म हा पर्वत त्याच्या अर्ध्या तुटलेल्या उभ्या कड्यातून उगम पावलेली ही माया नदी होय. पर्यायाने ब्रह्म हेच मायेचे उगमस्थान होय. आता हे घडले कसे? निश्चल, निराकार, अथांग, निर्विकार, अक्षय, अजर, अमर, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी अशा या ब्रह्माच्या ठिकाणी महद ब्रह्म म्हणजे माया निर्माण झालीच कशी? तर मूळ परब्रह्माला असलेपणाची जाणीव झाली. मी एक आहे, अनंत प्रकारचा होईन हा आदी संकल्प ब्रह्माच्या असणेपणाच्या जाणीवेतून निर्माण झाला. असणेपणाची जाणीव झाल्याबरोबर बहुत प्रकारचा होण्याचा संकल्प निर्माण झाला. येथेच महद ब्रह्माची निर्मिती झाली. मी आहे
च्या जाणीवेतून प्रचंड शक्तीची निर्मिती झाली. तेथेच भूत प्रकारे होण्याचा संकल्प निर्माण झाला. हेच माया नदीचे उगमस्थानचे पाणी होय, उमाळा होय. आणि तात्काळ त्यामध्ये पंचमहाभूतांचा बुडबुडा निर्माण झाला. म्हणजेच पंचमहाभूते निर्माण झाली. तेथून पुढे अनावर असा सृष्टीच्या विस्ताराचा ओघ सुरू झाला. सर्वव्यापी परमेश्वर हेच जिचे उगम स्थान आहे. असनेपणा दर्शवण्याच्या ज्या आदी संकल्पातून साकार, सगुण, सचेतन, अथांग विश्व ज्या एकमेवा अद्वितीय अशा प्रचंड शक्तीने निर्माण केले, तिचेच नाव माया. जी अगणित रूपे प्रतिक्षण निर्मिते नष्ट करते, पुन्हा निर्माण करते, ती माया. चराचरात भरून राहिलेल्या निराकार परमेश्वराच्या स्वरूपावर सगुण साकार अशा सृष्टी रूपांचा खेळ जी आदिशक्ती करीत असते, ती प्रचंड ईश्वरी शक्ती म्हणजे माया. तिलाच नदीची उपमा देऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने तिचे वर्णन केले आहे. हे त्रिगुणात्मक माया अति दिव्य भव्य असून तिचा निराश सामर्थ्यावर करणे जीवांना शक्य नाही. जे सृष्टी विस्ताराचे नि ओवे, चढत काळ कळणेचे नि वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. जी सृष्टीच्या विस्तार रूपी योगाने काळ गतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती आणि निवृत्तीचे उंच काठ ओलांडून जिचा प्रवाह पुढे चालला आहे. ब्रह्माचळाच्या तुटलेल्या कड्यातून उगम पावलेली ही माया नदी सृष्टी विस्ताराच्या ओघाने अतिशय वेगाने चालली आहे. तिचा वेग किती असावा? श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ती काळाच्या वेगाने चालली आहे असे म्हटले आहे. सर्वात वेगवान काय असेल तर तो काळ होय. कारण तो कधी थांबत नाही, विश्रांती घेत नाही. त्याची गती कधीही कमी जास्त होत नाही. त्याला कोणी रोखू शकत नाही, मागे वळवू शकत नाही, पुढेही ढकलू शकत नाही. कारण त्याच्या सारखा वेगवान तोच. काळाची गती हीच मायेची गती होय. ब्रह्मांडांची उत्पत्ती व संहार ती कोणत्या गतीने करीत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आता एवढ्या कल्पनातीत गतीने जी माया नदी धावत असेल, तिच्या काठांची वा तटांची काय अवस्था होत असेल. कर्म हा एक तट तर दुसरा तट मोक्ष होय. हे दोन्ही तट अतिशय उत्तुंग आहेत, यात शंकाच नाही. म्हणजे कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग यांना ओलांडून ही माया नदी पुढे धावते. जे गुणघनाचिनी वृष्टी भरे, भरली मोहाचिनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनिमांची. जी गुणरूपी मेघांच्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली आहे, तिला मोहाचा महापूर आला असून त्या भ्रमाच्या महापुरात यम आणि नियमांची शिहरेच्या शिहरे वाहून जात आहेत.
सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त अशीच ही दिव्य माया आहे. त्यामुळे या त्रिगुणांचे वर्चस्व सकळ सृष्टीवर राहणार हे उघडच आहे. हे त्रिगुण आपापले प्राबल्य वेळोवेळी त्रिलोकांवर टाकत असतात. त्यावेळी व्यक्तीने केलेले यम आणि नियम जमीनदोस्त होतात. आपण हे पाहतो, अंतरी अनुभवतो देखील. गुणांच्या वृष्टीचा महापूर म्हणजे पहा. सात्विक भक्ताला वाटते की मी सात्विक आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे. रजोगुण कर्म आणि उपभोगाला सतत वाढवित असल्याने मी हे केले, पुढे हे करीन, ते करीन, हे मिळवीन, ते मिळवीन वगैरे. कधीही तृप्त न होणे हे रजोगुणाचे वैशिष्ट्य होय. हावरूपी भ्रांती वाढतच राहते, तर तमोगुणाबद्दल काय बोलावे. कसलाही विधी निषेध न राखता केवळ भोगलुलुपता हेच त्याचे सार सर्वस्व असते. अपराध करीन पण भोग भोग हेच प्रवृत्ती तमोगुणांच्या ठाई असते. माया नदीच्या रूपकाने माऊली ज्ञानेश्वर महाराज मायेचे नितांत सुंदर वर्णन करीत आहेत. या प्रपंच रचनेत आणखी काय काय आहे याचे वर्णन ते पुढे करीत आहेत. जे द्वेषाच्या वरती दाटत मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत मामीन. जी माया नदी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरून गेली आहे, हिचे वळणे मत्सराची आहेत, जिच्यामध्ये अपराध, उन्मत्तपणा इत्यादी दोषांचे मोठमोठे मासे तळपत आहेत. त्रिगुणात्मक अशा ह्या दिव्य दैवी मायेमध्ये द्वेष, मत्सर, उन्मत्तपणा सहजताच अतांग आहे. भक्त हो पहा, दुर्योधनाचेच एक उदाहरण घ्या. ज्याने पांडवांचा अखंड द्वेष केला. तो द्वेष घनदाट होता. पांडव द्वेषाच्या भोवऱ्यात गरगरतेला दुर्योधन हस्तिनापूरचा युवराज होऊन देखील त्या भोवऱ्यातून बाहेर पडू शकला नाही. ओसाड भूमीत अमरावती सारखे इंद्रप्रस्थ पाहून त्याच्या द्वेषाच्या भोवऱ्याने मत्सराचे वळण घेतले. दुर्योधनाच्या साथीस असलेल्या त्याच्या गुणांच्या जीवाभावाच्या सख्याने म्हणजेच शकुनी मामाने डाव टाकून कपट धूत खेळून इंद्रप्रस्थासह पांडवांचे सारे राज्य, पांडवांसह द्रौपदी यांना जिंकले. पुढे दुशासनाने उन्मत्तपणाने द्रौपदीला केस धरून ओढत सभेत आणले. भर सभेत तिला नग्न करण्याचा महाप्रमाद करण्यापर्यंत त्या पाप्यांची मजल गेली. प्रत्यक्ष परमेश्वर भगवान श्रीहरी द्रौपदीचे पाठीराखे असल्यामुळे त्या उन्मत्त महामीनांचे मनसुभे उधळले गेले. तर भक्त हो, हे झाले प्रातिनिधिक उदाहरण. अशी अगणित उदाहरणे वैयक्तिक व सामाजिक जीवनात घडली आहेत, घडत आहेत आणि घडत राहतीलही. कारण द्वेष, मत्सर, प्रमाद, मोह आदी सर्व मूळ मायेतच अंतर्भूत आहेत. हे आपल्या नित्य अनुभवास येत असते. या माया नदीचे म्हणजेच मायेचे वर्णन करीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, जेथ प्रपंचाची वळणे कर्माची ओभाने
वरी तरताती ओसानी सुख दुःखाची. ज्या माया नदीमध्ये प्रपंच रूपी भेदाची अनेक वळणे असून कर्म आणि अकर्माच्या भेदामध्ये सुख दुःख रूपी केर कचरा वर तरंगत आहे. या अनुपम अशा माया नदीत प्रपंचाची वळणे आहेत आणि प्रपंच म्हटले की कर्म आणि अकर्म यांचे पूर अनेक वळणाने वाहणार हे उघडच आहे. कर्म आणि अकर्म यापासून सुख दुःख उत्पन्न होणारच. श्री माऊलींनी ओसाणी म्हणजे केर कचरा हा एकच शब्द सुख आणि दुःखासाठी वापरला आहे. माया नदीतील सुख दुःखांना एकाच शब्दाने संबोधून माऊलींनी त्यांची बोलवण का बरे केली असावी. त्याचे कारण म्हणजे माया निर्मित सुख दुःखे ही भावनेच्या पातळीवर देहाच्या साह्याने प्रपंचात अनुभवता येतात. ती फसवी असतात, क्षणभंगूर असतात. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा, जेत जीव फेन संघटा सैंघ दिसे. जिच्या प्रवाहामध्ये विषयी सुखरूपी बेटावर काम विकाराच्या लाटा जोराने आदळून त्या ठिकाणी जीवरूप फेसाचा समुदाय दाटलेला दिसतो. या ठिकाणी विषय सुखांचे बेट किती प्रचंड असावे. विषय सुखांचा उपभोग घेण्याच्या उर्मी सुद्धा किती वेगवान आणि शक्तिमान असाव्यात. विषय सुख रूपी बेट प्रचंड व भक्कम, त्यावर सातत्याने आदळणाऱ्या कामाच्या लाटा ह्या अनिवार्य व सातत्याच्या परिणामतः जीवांचे समुदायाच्या समुदाय तितकाच प्रचंड प्रमाणात निर्माण होतात. या जीव समुदायांना माऊलींनी जीव फेन असा शब्द वापरला आहे. फेन म्हणजे फेस. जो फेस निर्माण होतो, अल्पकाळ टिकतो, विरून जातो, पुन्हा निर्माण होतो, ही क्रिया अखंड चालूच राहते. जीवाची साकार होण्याची, नष्ट होण्याची, पुन्हा निर्माण होण्याची क्रिया ही अशाश्वत अशा फेसाप्रमाणे आहे. कामवासनेच्या उर्मीतूनच नवे जीव जन्मास येतात, अत्यल्प काळ जगतात, मरून जातात. हेच माऊलींनी येथे सूचित केले आहे. अहंकाराची या चढिया, वरी मद त्रयाचिया उकळिया, जेत विषय उर्मींच्या आकळिया उल्लाड घेती. ज्या माया नदीमध्ये अहंकाराच्या चिळकांड्या उडत असतात, त्यावर विद्या, धन, सामर्थ्य किंवा संपत्ती, तारुण्य आणि कुळ अशा 3 मदांच्या उकळ्या येतात. आणि ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळी घेत असतात. अहंकाराचा ओघ जेवढा प्रचंड असतो, तेवढा तो कशाचाच नसतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण प्रत्येक लोंढा उत्पन्न होतो व ओसरतो. परंतु अहंकाराचा जो प्रवाह उत्पन्न झाला आहे, तो जीवाचा आकार संपला तरी नाहीसा होत नाही. किंबहुना त्याचा पुढील आकार हा त्याच्या अहममुळेच प्राप्त होतो. त्या अहंकाराच्या ज्या चिळकांड्या उडत असतात, त्यावर 3 प्रकारच्या गर्वाच्या उकळ्या फुटत असतात. मी विद्वान आहे, मी धनवान आहे,
मी सामर्थ्यवान आहे असे मदत्रय असते, किंवा संपत्ती, कुळ आणि तारुण्य असे म्हटले तरी चालेल. तारुण्याचा मद तर सर्वात अधिक भयंकर असतो. धन हेच सार सर्वस्व मानले जाण्याच्या आजच्या काळात धनवानांच्या गर्वास सीमाच राहत नाही. धन माझ्या घरात, सर्व सुखे सभोवारात, इथं पर्यंत धनमदाची उकळी जाते. न्याय, नीती, समता, प्रतिष्ठा, सत्ता आणि सर्व सुखांचा उपभोग हा मी धनाच्या जोरावर मिळवू शकतो अशी धनमदाची समजूत होते. सामर्थ्याच्या मदाची गोष्ट काय सांगावी, तो तितकाच सामर्थ्यवान असतो. शक्तिमदाने दुसऱ्यांना पायावर झुकविण्यापासून ते मोठी राज्ये जिंकून मांडलिक करण्यापर्यंतची अनेक उदाहरणे भक्त हो आपणास ज्ञात आहेतच. शक्तिशाली भीमाला आपल्या शक्तीचा, तर धनुर्धारी वीर पार्थाला आपल्या अचाट धनुर्विद्येचा गर्व झाला होता. स्वतः भगवंतांच्या युक्तीने तो नाहीसा झाला हे सर्व ज्ञात आहे. उदयास्ताचे लोंढे, पाडीत जन्म मरणांचे चोंढे, जेते पांच भौतिक बुडबुडे होती जाती. ज्या माया नदीत उदयास्ताचे लोंढेच्या लोंढे जन्म मृत्यूरूपी दगड पाडतात आणि जेते पाच महाभूतांपासून निर्माण झालेले शरीररूपी बुडबुडे निर्माण होतात आणि नाहीसे होतात. सृष्टीचा उदय आणि अस्त हे प्रक्रिया अखंड चालूच राहते. हे व्यापक अर्थाने मायेचे सामर्थ्य होय. तर जीवाच्या दृष्टीनेही तितकेच योग्य असे हे कथन आहे. मायेतच जन्ममृत्यू आहेत. जन्म म्हणजे उदय व अस्त म्हणजे मृत्यू रूपी लोंढे, म्हणजेच जन्म मरणाचे धोंडे या माया नदीत कोसळवीत असतात. हेच दुसऱ्या शब्दात माऊलींनी सांगितले आहे की पंच महाभूतात्मक शरीरे होत जात असतात. त्यांना बुडबुडे हा शब्द वापरून जीवांचे होणे जाणे हे किती नगण्य आहे हे येथे स्पष्ट होते. जन्माचा धोंडा वरून माया नदीत पडला की तो तळाला जातो न जातो तोच मृत्यूचा बुडबुडा वर येतो. इतका अल्पकाळ जीवांचे आकार येथे टिकतात. म्हणून बुडबुडे या शब्दातून क्षणभंगुरत्व प्रगट केले आहे. मायेची प्रचंड व्याप्ती पाहता ते अगदी सार्थ आहे. सम्मो विब्रह्मासे गिळिताती धैर्याची आमिषे, तेत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. जिच्यामध्ये मोह आणि भ्रांतीरूपी मासे सात्विक धैर्यरूपी आमिषाला गिळून टाकतात आणि ज्या नदीत अज्ञानाचे मोठे भोवरे वाकडे तिकडे फिरत असतात. या दिव्य मायेमध्ये मोह अनिवार्य आहे. कुणाला धनसंपत्तीचा, तर कुणाला विषय उपभोगाचा, तर कुणाला गुणानुरूप कीर्तीचा मोह. मोह कशाचाही असो तो वाईटच. प्रापंचिक उपभोगाचा मोह टाळून धैर्याने जर कोणी तो जिंकण्याचा प्रयत्न केला तर तो विफल होतो. जे मूलतः जसे असते त्याच्या नेमके उलटे
दिसते भासते. म्हणूनच तर जीव माया नदीत गटंकळ्या खात राहतात. या बाबतीत हिमनगाचे उदाहरण देता येईल. दक्षिण ध्रुवाजवळ समुद्रात प्रचंड आकाराचे हिमनग असतात, पण त्याचा 8वा भाग पाण्यावर दिसतो. त्यावरून जर तो छोटा आहे अशी कल्पना करून जहाज चालकाने त्याच्या जवळून बिनधास्तपणे जहाज चालवण्याचा प्रयत्न केला तर हिमनगाच्या पाण्याखालील भागावर ते आपटून फुटण्याचा धोका असतो. अगदी तसेच या मायेमध्ये असते. अमुक एका उपभोग्य वस्तू पाठी सुखलालसेने जीव धाव घेतो. त्यातून त्याला सुख फारच थोडे आणि दुःख मात्र प्रचंड प्राप्त होत असते. आपण जे आहोत तेच सत्य आहोत, म्हणजे देहरूपी आहोत, असे ठाम अज्ञानमय भ्रांती जीवास असते. या भ्रमामुळे ही जीव प्रपंचात वेगवेगळे वळसे घेत गरगरत असतात. भ्रांतीचे खडोळे रेवले असतेचे अवगाळे, रजोगुणाचे खळाळे स्वर्ग गाजे. ज्या माया नदीमध्ये भ्रांतीचे गढूळ पाणी आहे आणि अशा रूपी गाळामध्ये प्राणी मात्र रुतले आहेत. रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग देखील गरजू लागला आहे. जीवात्मा जेव्हा देहरूपाने प्रगटतो तेव्हाच त्रिगुण त्यात समाविष्ट असतात. त्यापैकी रजोगुण हा प्रीती स्वरूप आहे. तो आशा आणि आसक्ती यांच्या संबंधाने उत्पन्न झाला आहे. या गुणापासून नेहमी जीवाचे रंजन होते. काम्य कर्मे करून सुपभोगासाठी साधने निर्माण करून त्यांचा भोग घेणे हाच या गुणाचा गुणधर्म होय. ज्या कर्मापासून उपभोगाचे काही मिळणार नाही असे कोणते हे कर्म रजोगुणी करणार नाही. ज्या कर्मापासून ते मिळणार आहे त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. यज्ञदाने वगैरे करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा धरतो. ज्या मायेमध्ये भ्रांतीचे गढूळ पाणी आहे त्या माया नदीत कमालीच्या गढूळपणामुळे तळाचे स्पष्टपणे दिसणे अशक्य असते. खाली गाळच असतो, पण त्यातच सुखांचा रत्नखजिना आहे अशी आशा धरून जीव त्याच गाळात रुतलेले असतात. निव्वळ उपभोग आणि उपभोग हेच ज्या स्वर्गाचे वैशिष्ट्य असते त्यासच अगदी सार्थपणे रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग गाजतो असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. त्याच स्वर्ग प्राप्तीकडे जीवात्म्याची ओढ असणे हेही येथे अभिप्रेत आहे. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. तमोगुणाचा प्रवाह प्रचंड आहे. सत्वगुणाचा जाड स्थिरपणा आहे. किंबहुना ही माया नदी तरुण जाण्यास अतिशय कठीण आहे. त्रिगुणात्मक मायेमधील तमोगुण हा अत्यंत प्रबळ, हिणकस आणि वाईट आहे. तो देहधारी जीवात्म्यास उत्तरोत्तर अधोगतीस नेण्याचे काम करीत असतो. सद्गतीस नेणाऱ्या सत्वगुणाचे स्थिरपणा व जाडी हे सुद्धा अतिशय प्रबळ असते.
या सत्वगुणाच्या कचाट्यातून सुटणे सुद्धा सोपे नाही. आपण म्हणाल की सत्वगुण चांगला आहे, दुर्मिळही आहे. अगदी बरोबर. नव्हे, त्याची जोपासना करणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. परंतु निर्दोष आणि प्रकाशक असा हा सत्वगुण तो निर्मल असल्याने सुख संबंधाने आणि ज्ञान संबंधाने जीवात्म्यास बांधून टाकतो. आणि याच कारणासाठी माऊलींनी येथे सत्वाचे स्थिर पण जाड असे म्हटले आहे. त्याचा डोह मोठा आहे, पण तोही पार करायला हवा आहे. सत्व, रज, तम या त्रिपुटींसह आतापर्यंत केलेल्या माया नदीतील बाबींच्या उल्लेखाच्या संदर्भासह माऊलींनी किंबहुना द्वाड असा या माया नदीचा उल्लेख केला आहे. पै पुनरावृत्तीचे उभळे, झळंबती सत्यलोकीचे होडे, घाई गडबडती धोंडे, ब्रह्म गोळकाचे. या माया नदीच्या जन्ममृत्यूंच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकीचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांड गोलाचे धोंडे खाली गडगडत येतात. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक इत्यादी लोकांतील सर्वांना, म्हणजे सत्यलोकांपासून मृत्यूलोकापर्यंत सर्वांना पुनरावृत्तीच्या फेऱ्यातून सतत जावे लागते. म्हणजेच जन्मने भोगणे, मरणे, पुन्हा जन्मणे यातून कोणी हे सुटत नाही. पुण्यात्मक पापाने स्वर्गी गेलेले मातब्बर पुण्यवंत त्यांच्या पुण्याची शिदोरी संपली की पुन्हा मृत्यूलोकी जन्मतात. पुढे म्हणजेच मातब्बर पुण्यवंत होय. एवढेच नव्हे तर अनंत ब्रह्मांडांची घडामोडही सतत होत असते. इतका प्रचंड व्यापक अर्थ येथे आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हे वैज्ञानिक सत्य आहे. चेतन आणि अचेतन पदार्थांना ते सारखेच लागू आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची दिव्य दृष्टी किती प्रचंड आणि सखोल आहे याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. तया पानियाचेनी वहिरेपणे, अजूनी न धरिती ओभाने, ऐसा मायापूर हा कवनी, तरी जेल गा. या माया नदीच्या महापुरात अजूनही कोणाला पाय रोवून उभे राहता आले नाही. असा हा मायेचा महापूर बोहून कोण बरे पार जाईल. माया अतिशय सामर्थ्यशाली असल्यामुळे तिचा निराश करणे अजूनही कोणास शक्य झाले नाही. म्हणजे सामर्थ्यावर शक्य झाले नाही असे येथे माऊलींना म्हणावयाचे आहे. एथ एक नवलाओ, जो जो किजे तरणो पाओ, तो तो आपाओ, होय ते ऐक. आणखी एक आश्चर्य असे आहे की या माया नदीतून पोहून पैल त्रास जाण्याचा जो जो उपाय तो तो अपाय होतो. कसे ते ऐक. स्वतः माऊलींनीच आश्चर्य व्यक्त करीत एक अतिशय विचित्र बाब येथे निदर्शनास आणली आहे. ती म्हणजे ही नदी तरून जाण्याचे जे जे उपाय करावेत ते ते अपाय ठरतात. ही होय. यावरून ही माया किती दुस्तर असेल याची कल्पनाच केलेली बरी. भक्त हो, येथेपर्यंत हे माझी माया या 3 शब्दांवरील विवेचन म्हणजे मायेचे स्वरूप याचे विवेचन आपण विस्ताराने ऐकलेत. आता यापुढे आपण
माया नदी तरून जाण्यासाठी जीवात्म्याकडून जे जे उपाय करावेत ते ते कसे अपाय होतात हे जे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत ते पाहू. श्री माऊली म्हणतात, एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेची डोही गरिवेची गिळिले. कोणी आपल्या स्वबुद्धीच्या बळावर माया नदी तरून जाण्यासाठी ती मध्ये उडी घेतली, परंतु ते पुढे कुठे गेली याचा काही पत्ता लागला नाही. काही जण जाणून घेण्याच्या डोहामध्ये शिरले, म्हणजे त्यांनी पांडित्य पूर्ण ज्ञान मिळवले, पण त्याच ज्ञानाच्या गर्वाच्या आहारी गेले. पहा महाराज, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे स्वबुद्धीच्या सहाय्यानेच प्रयत्न करण्याचा उपाय हे कसे अपाय ठरतो ते. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य आपल्या बुद्धीत आहे. तिच्या सहाय्याने आपण उपाय करून त्यांचे पर्यंत पोहोचू ही खमेंडच जो असा उपाय करतो त्याचा थांग पत्ता न लागण्यास कारण ठरतो. कारण विलक्षण माया प्रभावाने एका विशिष्ट क्षणी बुद्धी भ्रमित होत असते आणि असा बुद्धी भ्रमित पुन्हा भलतीकडेच निघून जात असतो. दुसरे कोणी पांडित्यपूर्ण ज्ञानाची सिद्धी प्राप्त करतात. परमात्मा कसा आहे, कुठे आहे, कसे जायचे इत्यादी प्रचंड माहिती ते मिळवतात. त्यांना परमात्म्याची जाणीवही होते. त्या क्षणीच त्यांना अहम ज्ञातृत्वाच्या अहंगंडाची बाधा होते आणि असा गर्व एकदा झाला की झालेल्या जाणीवेत विरून जाण्याऐवजी गर्वाने गिळले जातात. विद्वत्तेतच अधिकाधिक गुरफटतात. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेली. माया नदी तरून जाण्यासाठी कित्येकानी 3 वेदांच्या सांगडी बरोबर घेतल्या, पण विद्येच्या अहंभावाचे धोंडे बरोबर घेतल्यामुळे ते मदरूपी माशाच्या तोंडात सगळेच नाहीशी झाले. भक्तो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदातील ज्ञानाचा कीस पाडून त्यानुसार वर्तन करून ही माया पार करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, वेदांचे ज्ञान अमोल असल्याने त्यांना त्या ज्ञानाचा गर्व झाला आणि गर्वरूपी माशाने त्यांना गिळंकृत केले. आम्ही वेदज्ञ, आम्ही त्रिवेदी, चतुर्वेदी असा अहंगंड उत्पन्न होतो. वेदातील ज्ञानाच्या जोरावरच आम्ही परमात्मा प्राप्त करू शकतो अशी भावना त्यांच्या न कळतच त्यांच्यात उत्पन्न होते. या गर्वामुळे ते परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. एकी वैसेचे जाड बांधले, मग मनमताचे कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चगळून या. कित्येकाने तारुण्याची घट्ट अशी कंबर बांधली आणि ते मदनाच्या कासेला लागले. त्यांना विषय रूपी मगरीनी चघळून टाकले. कोणी ऐन तारुण्यात जोपर्यंत सर्व इंद्रियांची क्षमता अत्युत्कृष्ट असते तो विविध आध्यात्मिक मार्गाने मायेचा निराश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो कधी ना कधी बेसावध क्षणी
विषय सुखाच्या मगरमिटीत बद्ध होतो. मग तेच परम सुख मानतो. विषयोपभोग जेवढा घ्यावा तेवढा वाढतच जातो. कुठपर्यंत? तर विषयरूप मगरीने चघळून त्याचे चिपाड होईपर्यंत. म्हणजेच कामोपभोगांची इंद्रियांची क्षमता संपेपर्यंत, वृद्धत्व येईपर्यंत. असे का व्हावे? तरुण साधक विषयरूप जाळ्यात का अडकावा? त्याचे कारण म्हणजे आध्यात्मिक साधना आणि शारीरिक क्षमता कमालीच्या वाढतात. त्याबरोबर विषयोपभोगाची क्षमताही वाढते. त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते आणि विषयाच्या मगरमिठीत तो स्वतः होऊन जातो. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मती भ्रंशाचा जरंगा, तेले कवळी जताती पैगा चौकडी. मग ते वार्धक्याच्या हेलकाव्यात बुद्धी भ्रमरूपी जाळ्यात सापडतात. त्या योगे चारी बाजूनी गुरफटून जातात. मग विषय उपभोग रूपी मगरीने ते चगळल्यावर सर्व शारीरिक क्षमता कमी झाल्याने आपोआपच बुद्धी ही भ्रमित होते. बुद्धी भ्रष्टतेचे जाळे इतके प्रचंड असते की तो चहूकडून वेढला जातो. कामोपभोगातून निर्माण झालेल्या अनेक बाबी त्याला त्रस्त करतात. मग पुढे आणि शोकाचा कडा उपडतो, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिधी चुंबीजत, उधवला ठाई. आणि पुढे ते शोकरूपी कड्यावर आदळतात, क्रोधरूपी वादळात सापडतात. ते डोकेवर काढू लागले की संकटरूपी गिधाडे त्या सुटोचून खाऊ लागतात. कामोपभोगाच्या मगरमिठीत शिरल्यावर चगळून चिपाड होईपर्यंत त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. आणि चिपाड झाल्यावर जेव्हा त्याला नागवले गेल्याची जाणीव होते तेव्हा त्यास अतोनात दुःख होते. कामोपभोगातून वार्धक्य, शारीरिक क्षमता कुंकुवत, त्यातून निर्माण झालेल्या सांसारिक बाबी, त्यातून होणारे दुःख, येणारा राग, सततची संकटे, यातून उसळणारा क्रोधाग्नी, या सर्वातून तो डोकेवर काढूच शकत नाही. कारण जरी त्याने डोकेवर काढले तर संकटांची गिधाडे त्याला टोचून खायला सुरुवात करतात. संत सज्जन हो, माया नदीत जीवाची दैना काय होते केवळ साधकांचीच नव्हे तर जवळजवळ सर्व आस्तिक जनांची अवस्था अशीच होते. मग दुःखाचे बरटे बोबले, पाठी मरणाची रेवे रेवले, असे कामाचे कासे लागले ते गेले वाया. मग ते दुःखाच्या चिखलाने बरबटले जातात, नंतर मृत्यूच्या गाळात रुजतात. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला ते वाया जातात. भक्त हो, हे सारे आपल्या पाहण्यातील आहे. थोड्याफार फरकाने प्रत्येक संसारी जीवाची दशा अवस्था अशीच आहे. तारुण्य सुलभ वासनेतून संसार साकार होतो, त्याचा विस्तार होतो, विस्ताराने तो वेढला जातो. सगळा पिळून निघेपर्यंत तो शुद्धीवर येत नाही. जेव्हा तो येतो त्यावेळी वार्धक्याचे आक्रमण झालेले असते. बुद्धीची क्षमता कमी होते. म्हणतातच ना, साठी आणि बुद्धी नाठी. या सर्व श्रुत वचनानुसार बुद्धी भ्रंशाचे जाळे तो पुन्हा तोडू शकत नाही. स्वतः केलेल्या विस्ताराच्या गाळात बरबटून ऋतून दुःखाने माखलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू होतो. म्हणजेच माया नदी तरुण जाण्यास
तो असमर्थ ठरतो. एकी यजन क्रीची पेटी बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकुनी ठेले. कित्येकाणी माया नदी तरुण जाण्यासाठी यज्ञ क्रियारूपी पेटी आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्ग सुखाच्या कपारीत शिरून तेथेच अडकून राहिले. कर्मफलावर डोळा ठेवून जे लोक काम्य पुण्य कर्मे करतात त्यांना स्वर्ग सुखाची प्राप्ती होतेच होते. पण यज्ञ कर्मे करून माया नदी पार करून परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा स्वर्ग सुखे भुरळ घालून आपल्या कपारीत ठेवून घेतात. हाही उपाय वाया जातो. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा, परीते पडिले वळसा विधी निषेधांच्या. कोणी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्यावर लागावे या आसेने कर्मरूप बाहूवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधांच्या वळणात सापडले गेले. कोणते कर्म योग्य कोणते अयोग्य करीत असलेल्या कर्मात जर वेगळा अनुभव आला तर ते आपले चुकले का? अपयश आले तर कर्मामधील कोणत्या चुकीमुळे? मग बरोबर काय? इत्यादी विधी निषेधांच्या भोवऱ्यात अडकतात. कर्तव्या अकर्तव्याच्या गुंत्यात सापडतात आणि माया नदी पार करू शकत नाहीत. श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरोये योगी, तरी विपाये तो. या माया नदीत वैराग्याची नाव चालत नाही आणि विवेकरूपी वेळू जमिनीला टेकत नाही. तरी सुद्धा अष्टांग योगाच्या आधारे तरुण जाण्याची शक्यता असते, परंतु तसा साधक एखादाच असतो. भक्त हो, कोणी एखादा संसार त्याग करून वैराग्य स्वीकारतो तर कुणाला दुःखातिशयाने वैराग्य येते. कोणी संसार दुःखाने वैतागून संसार सोडून देऊन माया पार करण्यासाठी वैराग्याची कास धरतो. परंतु ही माया नदी इतकी विलक्षण आहे की अशी वैराग्याची नाव तिच्यात टिकत नाही. वेशाने बैरागी आणि मनाने संसारी अशी त्यांची अवस्था होते. बैराग्याच्या मनात संसाराचे प्रेम उत्पन्न होते आणि त्याचे वैराग्य धुळीस मिळते. तो संसारात परत येतो आणि खऱ्या खुऱ्या वैराग्याची प्राप्ती ज्यास झाली आहे त्याचे तेही वैराग्य देहपातापर्यंत टिकेल याची शाश्वती नसते. म्हणूनच श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वैराग्याची नाव सुद्धा या नदीत टिकत नाही. विचार शक्ती ही मानवाला लाभलेली फार मोठी देणगी आहे. त्या विवेक शक्तीवर परमेश्वर प्राप्तीची शक्यता वाटते, पण केवळ अनुमान आणि केवळ विवेक शक्तीने निश्चित केलेली परमेश्वराचे स्वरूप माया पार करण्यास पुरेसे पडत
नाही. विवेकाची नितांत गरज आहे हे खरे आहे, पण तेवढ्यावरच भागत नाही. कारण विवेकाचे जन्मस्थान मानवी मेंदू आहे. त्याच्या कार्यकक्षेला मर्यादा आहेत. ध्यान योग, आत्मसंयमन योगाच्या साधनेने मात्र माया नदी पार करता येते. योग सामर्थ्याने माया पार करण्याची उदाहरणे मात्र अपवाद म्हणूनच घडू शकतात. त्याची कारणे अनेक आहेत. योगाभ्यास तसा जीवांना कठीण आहे. त्या मार्गास जाणारे अगदी थोडे असतात. जातात त्यांना प्राप्त होणाऱ्या सिद्धींचा मोह पडतो. त्यात गुरफटतो. योग मार्गापासून भ्रष्ट होतो. अनेक जन्मात योग सिद्धीची प्रगती होत राहते. ती किती जन्म चालू राहील याची काही निश्चिती नसते. म्हणून योगाच्या सामर्थ्यावर माया पार केल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. तरीही योगाभ्यास कधी हे वाया जात नाही हे सत्य आहे. भक्त हो, आतापर्यंत आपण माया नदी तरून जाणाऱ्या मुमुक्षु जीवात्म्यांचे उपाय आणि अपायात होणारे रूपांतर पाहिले. त्यापुढे आता परमेश्वर सांगतात की जर अशक्य गोष्टी घडतील तर स्वसामर्थ्यावर जीव माया तरतील. ऐसे तरी जीवाचे अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कासया सारिखे बोलणे, म्हणावे पांग. जरे अपत्य शिला व्याधी, कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी सिद्धी आली शांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसे जरी. पारस वागूर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेचे पैल थडी देखते जीव. म्हणून गा पंडुसुता, जैसी सकामान जिनवेची वनिता, तैसे मायामय हे सरिता, न तरवे जीवांग. याप्रमाणे स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने ही माया नदी तरून जाणे कशासारखे आहे म्हणावे बरे. जर पथ्य न पाळणाऱ्याला रोग घालविता येईल किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळू शकेल, अथवा एखाद्या लोभ्याला सिद्धी प्राप्त झाली असता तो तिला सोडेल. जरी चोरांची सभा भरेल, अथवा माशाला गळ गिळता येईल, किंवा भित्र्या माणसाला पिशाच्यावर हल्ला करता येईल. जर हरणाचे पाडस जाळे कुरतडून टाकेल, किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडून जाईल, तर माया नदी पलीकडील काठ जीव पाहू शकेल. म्हणून हे पंडुसुता, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषास स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे ही मायारूपी नदी जीवाला तरता येत नाही. भक्त हो, एखाद्या रुग्णाच्या रोगावर डॉक्टर औषधोपचार करीत आहेत. त्या रुग्णास त्यांनी काही पथ्ये सांगितली आहेत. त्याने जर ती पाळली नाहीत तर त्या रुग्णाचा रोग बरा होणार नाही. औषधोपचार व्यर्थ जाणार. दुर्जन माणसाच्या बुद्धीत काय चाललेले आहे त्याचे सज्जनास आकलन होत नाही. म्हणून तर साधूकडून काही विशिष्ट ज्ञान प्राप्त करून दुर्जन लोक त्याचा दुरुपयोग करीत असतात. दुर्जनांची बुद्धी सज्जनास कळली तर तो त्यांना सहकार्य करणार नाही. चोरांची सभा भरणे कधी हे शक्य नाही.
कारण एक तर ते सारे एकाच जागी पकडले जातील. चौर्य कर्म मुळातच निषेधार्ह असल्याने ते चोरूनच केले जाते, उजळ माथ्याने नव्हे. गळ हा माशाचा काळ असतो, तो माशाकडूनच गिळला जाऊन निष्प्रभ होऊ शकत नाही. तसेच रात्रीच्या वेळी अंधारातून पाऊल वाटेने जाणाऱ्या भित्र्या माणसाला वाजे पाऊल आपुले म्हणे मागून कोण आले अशी स्वतःच्याच पावलांची भीती वाटत असते. असा माणूस खरोखरच्या पिशाच्यावर हल्ला करू शकेल का? नाही. हरणाच्या पारसास जाळे कुरतडण्याची क्षमता नाही. अति भव्य मेरू पर्वत ओलांडण्याचे सामर्थ्य मुंगीत नाही, कारण तिचा आकार, आयुष्य, वेग मर्यादित असल्याने तिला ते शक्य नाही. या सर्व गोष्टी घडणे जसे अशक्य आहे, तसेच जीवाचे माया पार होणे अशक्य आहे. विलक्षण उदाहरणाने माऊलींनी ते स्पष्ट केले आहे. या उदाहरणाप्रमाणेच शेवटी एक उदाहरण जे सर्वांच्या माहितीतील आहे दिले आहे. विषयासक्त पुरुषास जशी स्त्री जिंकवत नाही, म्हणजे तिच्यापासून दूर राहता येत नाही, तशी ही माया नदी जीवास ओलांडता येत नाही. मुळात माऊलींनी सकाम शब्द वापरला आहे. तो कोणत्याही कामोपभोगाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुरुषाचा निर्देश करतो. याची असंख्य उदाहरणे जगाच्या पुराणातून, इतिहासातून आहेत, तशीच ती सांप्रत काळातही आहेत. भक्त हो, आतापर्यंत आपण दुस्तर अशा माया नदीचे स्वरूप, जीवात्म्यांचे त्यातून तरुण जाण्याचे उपाय, सामर्थ्यावरचे ते उपायच कसे अपाय होतात, जीवांच्या सामर्थ्यावर माया पार होणे कसे अशक्य आहे, याचे उदाहरण विवेचन माऊलींनी केलेले पाहिले. यावरून माया नदी तरुण जाणे कदापि शक्य नाही असे समजून निराश मात्र होऊ नका बरं. कारण प्रत्यक्ष परमेश्वराने ही माया नदी तरुण जाण्याचे उपाय आपणास सांगितले आहेत. सेवेस घेतलेल्या श्लोकाचा दुसरा चरण तेच आपणास सांगत आहे. त्यातील गुढार्थ उकलून ज्ञानेश्वर माऊलींनी पुढील ओवीत सांगितले आहे. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलेच थडी सरले माया जळ. येथे तेच सहजपणे तरुण जातात, सर्व भावाने माझी भक्ती करतात. एवढेच नव्हे तर ते अलीकडच्या तीरावर असतानाच माया नदीचे पाणी नाहीसे होते. पहा भक्त हो, केवढे आश्चर्य. एवढी दुस्तर माया नदी सहजपणे तरुण जाण्याचा उपाय येथे ज्ञानेश्वर माऊलींनी उघड केला आहे. त्याचे इंगित सर्व भावे मज भजले हे आहे. सर्व भावाने म्हणजे अनन्य भावाने भक्ती करणे होय. म्हणजेच ईश्वरा व्यतिरिक्त अन्य काही नाही, तोच एक मला हवा आहे, अन्य काही नको. चर्मचक्षुणी साकार रूप पहावे, कानांनी परमेश्वराचे कीर्तन ऐकावे, मुखाने त्यांच्या अवतार कार्याचे गुणगान गावे, हाताने त्याचेच काम करावे, पायाने त्याच्यासाठीच हालचाल करावी, दिनरात मनाने त्याच्याशी अखंड एकरूप राहावे. सारे काही परमेश्वरासाठीच,
आणि स्वतःसही त्याचेच समजून पूजा करावी. अष्ट सात्विक भावांनी त्याची पूजा बांधावी. मी ईश्वराचा असून त्याच्याच प्राप्तीसाठी या जगात आलो आहे. सर्व श्रेष्ठ परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच मला मानव देह लाभला आहे. प्रत्येक कर्म आणि अकर्म सुद्धा ईश्वरार्पण बुद्धीने करून ते त्यालाच समर्पित करावे व दुष्कर्माकडे प्रवृत्ती होऊ देऊ नये. थोडक्यात प्रगट व अप्रगट त्याचाच जप चालू ठेवावा. त्याच्याहून काही हे श्रेष्ठ नाही असे मानून सर्व भावांनी सातत्याने भक्ती करणाऱ्यांसाठी अलीकडच्या तीरावर मायाजळ नष्ट होते. हे असे कसे घडते? सर्व भावांनी भक्ती करण्याची व त्यातून ज्ञानाच्या वाटेची कोण प्रेरणा देते ते पुढील ओवीत माऊली सांगतात. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्यांना सद्गुरु हे नावाडी लाभले आहेत, ज्यांची अनुभवाची कास अतिशय बळकट आहे आणि ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे, जे आपल्या शिष्यास सद्वस्तूस म्हणजेच परमेश्वरास मिळवतात ते सद्गुरू. अशा सद्गुरूंची दीक्षा ज्यांना भक्तीच्या पुण्याईच्या जोरावर प्राप्त ते अतिशय भाग्यशाली होत. त्या दीक्षेमुळेच त्यांना परमेश्वर स्वरूपाचा अनुभव नश्वर देहात होतो. ते त्याचाच अंश असल्याचा दृढ साक्षात्कारही त्यांना होतो. त्यामुळे ते स्वतःस ईश्वरास अर्पण करतात, म्हणजे अनन्य भावाने त्याची भक्ती करतात. कारण भक्तीची ही युक्ती त्यांना सद्गुरु कृपेमुळे लाभलेली असते. जे अहंभावाचे ओझे सांडूनी, विकल्पाची या झुळका चुकावूनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्पाच्या वाऱ्याच्या झुळुका चुकवून प्रपंचावरील अनुरागरूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळतात, आत्मनिवेदनाचे साधन ज्यांना सद्गुरु कृपेने प्राप्त होते, त्यांच्याच कृपेने त्या भक्तांचा अहंभाव नाहीसा होतो. हा अहंभाव म्हणजे जीवाचे मीपणा होय. मी आहे, यानंतर माझे आहे सुरू होते. त्रिगुणांच्या कचाट्यात सापडलेला जीव हा प्रकृतीच्या कार्याचा बोझा विनाकारण आपल्यावर घेतो. सारे प्रकृतीच करीत असते, पण जीव अहंपणामुळे मी केले असे म्हणत असतो. हे माझे आहे ही पुढची पायरी होय. सद्गुरु कृपेमुळे ज्यांना ब्रह्माचे यथार्थ ज्ञान झालेले असते, त्यांचा अहंपणा नाहीसा होतो. अहम संपला की अहम मधून निर्माण होणारी माझे ही भावना ही संपुष्टात येते. त्यानंतरही विकल्पाचा वारा सुटतो. शंका कुशंका उठतात, त्याही नष्ट कराव्या लागतात. प्रपंच प्रेमरूपी
पाणी प्रवाहाची दिशा टाळून परमार्थाकडेच लक्ष ठेवावे लागते. जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा, झेपावले जे. जीव परमात्मा ऐक्य हाच उतार आहे हे जाणून त्या उताराने ज्ञानरूपी ताऱ्याच्या सोबतीने निवृत्तीच्या पलीकडील तीराला जाऊन पोहोचतात. जीव ब्रह्माचे ऐक्य हेच मायापार होणे होय. हे प्रत्यक्ष अनुभवाच्या टप्प्यात येऊ लागते. हाच उतार होय. प्रवृत्ती ऐलतीर तर निवृत्ती पैलतीर होय. ज्ञानरूपी ताऱ्याच्या सोबतीने जे प्रपंचातून सुटून निवृत्तीच्या पैलतीरावर पोहोचतात ते या निवृत्तीच्या पैलतीरावर पोहोचताना आणखीही जालिम उपाय करतात. ते या उपाय वर्णन करणाऱ्या शेवटच्या ओवीत अत्यंत मर्मग्राही पद्धतीने सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते उपरतीच्या वावी सेलत, सोहम भावाचे थावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. ते वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत तोडीत मी तो आहे या अनुभवाच्या बळाने स्वरूप स्थितीचा तोल सांभाळीत कोणत्याही संकटांची बाधा न होता निवृत्तीच्या तीरावर माया नदीतून बाहेर येतात. सारांश रूपासाठी आपण एक उदाहरण पाहू. आपणास एखादे दिव्य औषध एखाद्या बाटलीत भरून ठेवायचे आहे. आपण अडगळीतील एखादी बाटली शोधून काढतो. ती धुवून स्वच्छ करण्यासाठी आपण ती मध्ये पाणी ओततो किंवा बादलीतील पाण्यात ती बुडवितो. त्यापूर्वी ती बाटली रिकामी असल्याची आपण खात्री केलेली असते. पण खरोखरच ती बाटली रिकामी असते का? तर नाही. त्यामध्ये न दिसणारी काठोकाठ भरलेली हवा असते. मग धूळ, जळमटे वगैरे असतात. ज्यावेळी आपण ती मध्ये पाणी भरतो त्यावेळी ती मधील हवा निघून जाते. खळखळून पाणी ओतून टाकल्यावर जळमटे, धूळ निघून जाते व दिव्य औषध भरण्यास सज्ज होते. त्याचप्रमाणे जीव ब्रह्माचे ऐक्य घडण्यासाठी जीवरूपी बाटलीतून अहमरूपी हवा काढून टाकावी लागते. आसक्ती, शंका, कुशंका काढून टाकाव्या लागतात. वैराग्य रूप हात हेच निवृत्ती तटाकडे झेपावताना माया नदीत तरण्यास सामर्थ्यशाली ठरतात. ते हात मारीत तो मी आहे किंवा ते ब्रह्म मी आहे या दृढ भावनेने निवृत्तीच्या पैलतीरावर ते पोहोचतात. म्हणजेच ते परमेश्वराशी एक रूप होतात. मग जीवात्मा हा जीवात्मा उरत नाही तर परमात्मा होतो. निवृत्ती रूप तट म्हणजेच परमात्मा होय, जेथून प्रवृत्ती उत्पन्न झाली आणि जीव दशा येऊन अलीकडे फेकलो गेलो. वर उल्लेखलेल्या उपायाने तिथेपर्यंत परत त्याच निवृत्ती तटापर्यंत जाणे म्हणजे मायापार होणे होय. किंवा प्रवाहाच्या उलट पोहत जाऊन माया
नदीचे उगमस्थान जे ब्रह्म तेथे पर्यंत पोहोचणे होय. त्या ब्रह्मात पोहोचल्यानंतर आनंद आनंद आणि आनंदच आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख ज्या मायेत आहेत त्याच्या पलीकडे सच्चिदानंद घन परमात्मा परमेश्वर श्री हरी आहेत. भक्त हो, अशा रीतीने सेवेसाठी घेतलेल्या ओवीतील एने उपाये मज भजले या ओवीतील पहिल्या चरणातील आशयातील गुढार्थाचे विवेचन झाले. ते हे माझी माया या दुसऱ्या चरणातील ते म्हणजे जे उपाय ज्ञानोत्तर भक्तीचे उपाय करणारे हेही स्पष्ट झाले. हे माझी माया अगदी आरंभापासून उपायांपर्यंत आपण विस्तारपूर्वक पाहिले. मायेचे स्वरूप, उगम, विस्तार, तिचा दुस्तरपणा, उपाय कसे अपाय ठरतात, मग कोणते उपाय माया निराश करून मोक्ष प्राप्ती करून देतात, येथपर्यंत स्पष्ट झाले. आता सेवेसाठी घेतलेल्या ओवीचे तिसरे व चौथे चरण पहा. पर्यायसे भक्त विपाईले बहुवस नाही. पण असे भक्त फारच थोडे असतात, खूप नसतात. असे म्हणण्याची वेळ श्रीहरींवर का यावी बरे? त्याचे कारण उघड आहे. आपण अंतरंगापेक्षा बाह्यांगास अधिक महत्व देतो. त्यामुळे खरा सद्गुरू कोण आहे हे आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे त्याची प्राप्ती होत नाही. जो चमत्कार करतो तोच सद्गुरू अशी असंख्यांची भावना असते. त्याच्या थाटामाटास ते भुलतात. आपणास निश्चित कोठे जायचे आहे हे न ठरविता वाटचाल करू लागतो. त्यामुळे आपण निश्चित कोठेच पोहोचत नाही. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीने आणि तेही अनन्य भक्तीनेच दृढ वैराग्याच्या जोरावर आपण तरुण जाऊ शकतो. अशी भक्ती असली तर परमेश्वर स्वतःच आपणास मार्गदर्शन करतील. सेवेसाठी घेतलेली ओवी एक सलग अशी आहे. एने उपाये मज भजले ते हे माझी माया तरले. पर्यायसे भक्त विपाईले बहुवस नाही. संत सज्जन भक्त हो, धन्याचा हा माल कणत कुतत का होईना या हमालाने आपणा भक्ताच्या घरात आणून दिला आहे. तो अंतरंगात ठसून जर श्रीहरी परमेश्वरास भजले तर जीवात्मा न राहता परमात्मा होईल हे निश्चित. कारण खुद्द धन्याचेच हे उद्गार आहेत. एने उपाये मज भजले ते हे माझी माया तरली. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री हरि. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.